ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा मोफत. भारत सरकारने 60 वर्षातील नागरिकांसाठी डिजिटल 2025 हे कार्ड विशिष्ट योजना आर्थिक सक्षम करण्यासाठी सुरू केले आहे. हे कार्ड केवळ एक अनुभवी पुरावा नसून तर वयाच्या सन्मान हक्काचे एक महत्त्वपूर्ण योजना साधन ठरणार आहे. यामध्ये आरोग्य, प्रवास, आर्थिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण यासारख्या अनेक क्षेत्रात स्वावलंबी राहणे आहे. सामान्य ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्वरित आयुष्यात कोणत्याही अडचणी आणि स्वभाव जागे यावे या योजनेचा उपक्रम उद्देश आहे. या सरकार आणि खाजगी या दोन्ही स्तर ज्येष्ठांना प्राधान्य दिले जाते. ज्येष्ठ नागरिक कार्डवर सर्वात मोठा फायदा आरोग्य क्षेत्रातील पाहणी मिळणे, जिथे वेळेवर आणि पैसे मोठी बचत होते. सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय या कार्डाचा उपयोग विशिष्ट प्राधान्य रांगोळी उभ्या राहण्यास सवलत मिळते. डॉक्टर फ्री सुविधा, वैयक्तिक चाचणी, औषधी खरेदी कार्ड दाखवल्या आकर्षित सवलत दिली जाते. गंभीर आजार परिस्थिती तातडीने उपाय हे कार्ड ज्येष्ठ नागरिकांना अत्यंत आवश्यक ठरले आहे. ज्यामुळे उपचाराची विलग टाळणे आणि त्वरित वैद्यकीय मदत मिळणे सोपे झाले आहे. रुग्ण परिक्षण नागरिकांना स्वतंत्र क्रेडिटचे आणि विशिष्ट मदतनीस आले आहेत, ज्यामुळे त्यांच्या गोंधळात नाही. कार्डवर ज्येष्ठ भरती प्रक्रिया आणि शस्त्रक्रिया तारीख मिळण्यास प्राधान्य दिले जाते, जेणेकरून शारीरिक त्रास कमी होईल. आरोग्य संबंधित हे कार्य सर्व हेतू केवळ शहरामध्ये नव्हे तर ग्रामीण भागात प्राधान्य आरोग्य कोणतेही उपलब्ध देण्याचे आले आहेत. वयोवस्था आरोग्य काळजी घेणे सामाजिक कर्तव्य असून हे कार्ड कर्तव्य पूर्ण करते. यामुळे ज्येष्ठ आरोग्य सुरळीत राहण्यास मोठा मदत होत आहे. प्रवासाबाबत ज्येष्ठ नागरिक कार्ड हे खरेदीवर वरदान ठरणार आहे, कारण यामुळे प्रवास खर्च लक्षणीय कमी होते. रेल्वे तिकीट दरामध्ये 60 वर्षीय नागरिकांना 30 ते 50% मोठी सवलत मिळते, ज्या बचत गटातील महत्त्वाचे आहे. तसेच राज्य परिवहन महामंडळ, एस.टी, बस आणि शहर बस सेवेत मोठा प्रवास किंवा सवलत दर प्रवास मिळत सुलभ जाते. काही विशिष्ट कंपन्या देखील परवानगी नागरिकांना विशिष्ट सवलत देत तिकीट उपलब्ध देते. यामुळे वयाच्या आपल्या नातेवाईकांना भेटणे किंवा धार्मिक पर्यटनात प्रवास करणे आता आर्थिक सुलभ आणि पर्यटक झाले आहे. बँकेमध्ये अतिरिक्त फायदे. आर्थिक फायदे नियोजन दृष्टिकोन केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कार्डवर बँकेतील सामान्य नागरिकांना अधिक लाभ मिळत मुदत ठेव, एफ.डी किंवा अवतीर्ण आर.डी योजनेतून बँक वरिष्ठ नागरिकांना तर टक्के जास्त व्याजदर देतात. बँकेमध्ये गेल्यावर त्यांच्या तासात रांगेत उभा राहण्याची गरज लागणार नाही. यासाठी स्वतंत्र काउंटर सोय करण्यात आलेली असते. हे कार्ड केवळ पैशाची बचत नाही तर आर्थिक स्वावलंबीचा प्रवास सुरक्षित आणि आधार मिळत देते. निवृत्ती काळात जन्मविम्याची अतिरिक्त ज्येष्ठ आर्थिक सवलत मिळते. उत्पन्न कराबाबत 60 ते 79 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट सवलत आणि त्यांच्या वयोगटात मर्यादा दिली जाते. ज्येष्ठ नागरिकांना कार्डवरील मदतीची प्रक्रिया वितरण भरता विविध करारांमध्ये कपातीला लाभ होऊ शकतो. यामुळे हस्तांतरण खर्चातील आर्थिक रक्कम उठवली आणि त्यांच्या आर्थिक भविष्याची सुरक्षा होते. गुंतवणूक करताना किंवा पेन्शन योजनेतून निवड करताना हे कार्ड एक महत्त्वाचे दैवाचे म्हणून काम करते. आर्थिक स्वावलंबी मिळाल्यामुळे वयोगटातील व्यक्तीला दैनंदिन गरजेचे कोणत्याही अवलंबून राहण्याची गरज पडत नाही. हे योजनेचे यश आहे. जे वृद्ध व्यक्तींना उत्पादन कोणतेही स्थान नाही, त्यांच्यासाठी कार्ड सरकारी पेन्शन योजनेत लाभ घेण्याचे प्रवेशद्वार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनेत मिळणारे मासिक समाधान हे कार्ड पात्र सिद्ध करते. निर्धय आणि गरजू ज्येष्ठ औषधपाणी आणि अन्नासाठी कॉस्मोस समाधान आज प्रसार लागू येत नाही. यासाठी पेन्शन वितरित प्रतिक्रिया कार्डावर महत्त्व दिले जाते. त्यामुळे पेन्शन मिळण्याची प्रतिक्रिया अतिशय पारदर्शक व जलद होते. ज्या दुर्बल भागातील वृद्धांना आधार मिळत नाही, ही आर्थिक मदत ज्येष्ठांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचे काम करते. वृद्धांना अनेक कौटुंबिक किंवा मालकीचे वाद निर्माण होत आहे. अशा वेळी कार्ड कायदेशीर मदतीस अत्यंत उपयुक्त ठरेल. जिल्हास्तरीय वरिष्ठ नागरिकांना सहाय्यक केंद्रात वाढ मोफत कायदेशीर सल्ला आणि मार्गदर्शन दिले जाते. मालाची वाद, पेन्शन अडचणी किंवा घरगुती शल्यक यांच्या सामाजिक आवाज उठवला की कार्ड त्यांच्या अधिक ओळख बनते. काही ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे संरक्षण करणे अनिवार्य आहे. हे कार्ड त्यांच्या न्यायालय किंवा पोलीस ठराव मिळवून देते. यामुळे ज्येष्ठ समाजात निर्भय जगातील एक मानसिक बळ आणि कायदेशीर कवच मोठे होणार आहे. सामाजिक स्तराच्या ज्येष्ठ नागरिकांना कार्ड केवळ आधार कार्ड नसून तर आदरणीय प्रतीक मानले जाते. कोणत्या सरकारी कार्यालयातील किंवा सामाजिक ठिकाणी कार्ड दाखल ज्येष्ठ समाजाला वाढवून दिले जाते आणि त्यांचे काम प्राधान्यपूर्वक केले जाते. रेल्वे स्थळ, विमानतळ आणि बसस्थानकावर त्यांच्या अतिशय स्वतंत्र व्यवस्था आणि मदतीसाठी कर्मचारी देत असतात. सामाजिक ज्येष्ठ रहिवासी आणि त्यांच्या मिळणाऱ्या सेवेतून कोणतेही बास ठेवू नये याची काळजी माध्यमातून घेतली जाते. या वृद्धांतील व्यक्ती आपण सामाजिक महत्त्वाचा आदरणीय भाग होते याची जाणीव सतत होत राहील. डिजिटल गुंतवणूक विचार करून या कार्ड अर्ज करण्यासाठी प्रतिक्रिया अर्थसाधन आहे. सुलभ ठेवत आहे. इच्छुक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या जवळच्या सेतू केंद्र किंवा अधिकृत सरकारी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
यासाठी वयाचा पुरावा आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि 2 पासपोर्ट साईज आकार फोटो यासारखी मोजकी कागद आवश्यक असतात. ग्रामीण भागात ज्येष्ठ तंत्रज्ञान अडचणी येऊ नये त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत स्तरीय कार्डावर मार्गदर्शन केले जाते. एखादं कार्ड झालं आहे की आयुष्यभर अनेक सुखाचे मार्ग मोकळा होतो. ते दैनंदिन जीवनात सुख करता येते. या कार्डामुळे ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक वावरताना एक वेगळी ओळख आणि आत्मविश्वास मिळेल. केवळ आर्थिक किंवा आरोग्य नाही तर मनोरंजन ठिकाणी किंवा प्रवेश शुल्क सवलत मिळते. यामुळे ते घाबरण्यापर्यंत सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे प्रवास होते. ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्य उत्तम राहील. एकमेक दूर करण्यात आणि स्वावलंबी संबंध साधण्यासाठी सवलती मोल भूमिका बजावल्या जातील. ज्या शारीरिक गरजेचे त्यांच्या आर्थिक मान आणि सामाजिक गरजेचे विचार या कार्डावरती संकल्पना करण्यात आले आहे. ही बाबत कौतुकच आहे. सिनियर सीट कार्ड 2025 हे भारतातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने अत्यंत अनिवार्य झाले आहे. हे कार्ड म्हणजे सरकारने ज्येष्ठ नागरिकांतील प्रोत्साहन आणि आदरणीय भेट आहे, जी त्यांच्या उतारातील प्रवासात सुखमय बनले. तसेच तुमच्या घरात किंवा परिसरात किंवा 60 वर्षाची व्यक्ती असाल तर त्यांच्या कार्डावरील माहिती देऊन अर्ज भरायला मदत करते. हे आपलं कर्तव्य आहे. ही कार्ड केवळ स्वावलंबन नाही तर ज्येष्ठ आम्ही तुमच्या सोबत आहात असा विश्वास देते. असा प्रकार ज्येष्ठांच्या जीवनातील सकारात्मक सुरक्षा आणि अधिक सामान्य बनवण्यासाठी एक अत्यंत क्रांतिकारक